नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यान शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टीईटीसाठी अतिशय महत्त्वाचा विषय असणारा म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे PYQचे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा आपण बघणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, जर आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढे आपल्या चॅनेलवरती टीईटी विषयी मार्गदर्शन तसेच PYQ सोल्युशन भेटून जाईल. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर पहिला प्रश्न आहे आपला, हॉर्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून डॅश डॅश वर्षापर्यंत खूप असतो. तर हॉर्वर्ड आणि रॉथवे हे मानसशास्त्रीय शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग हा जन्मापासून ते डॅश डॅश वर्षापर्यंत खूप जास्त असतो, अधिक असतो असं यांचं मत आहे. तर बघा, पहिला ऑप्शन आहे 1 म्हणजे 1 वर्षापर्यंत, दुसरा ऑप्शन आहे 2 वर्षापर्यंत, तिसरा ऑप्शन आहे 3 म्हणजे 3ऱ्या वर्षापर्यंत आणि चौथा ऑप्शन आहे 4 म्हणजे 4थ्या वर्षापर्यंत. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर शारीरिक विकासाचा वेग हा जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत खूप जास्त, खूप अधिक असतो असं मत हॉर्वर्ड आणि रॉथवे यांचं आहे. तर याचं स्पष्टीकरण बघा, हॉर्वर्ड आणि रॉथवे या मानसशास्त्रीय तज्ज्ञांनी शारीरिक विकासासंदर्भात संशोधन करताना असे मांडले की, तर बघा ह्यांनी काय मांडले की शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून 2 वर्षापर्यंत खूप जास्त असतो. म्हणजेच बालक बसणे, उठणे, चालणे, ओळखणे, व्यक्ती ओळखणे, वस्तू ओळखणे इत्यादी ज्या क्रिया असतात त्या अतिशय वेगाने होत असतात. तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपल्या घरी बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा 2 वर्षापर्यंतचा जो वेग असतो किंवा शारीरिक जी हालचाल असते ती अतिशय वेगाने, गतीने होत असते. त्यामुळेच यांनी असं सांगितलेलं आहे की काय आहे, तर जन्मापासून विकासाचा वेग हा 2 वर्षापर्यंत अधिक जास्त, खूप जास्त प्रमाणात होत असतो. आणि हे मत कोणी मांडलेलं आहे, तर हॉर्वर्ड आणि रॉथवे हे मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी मांडलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, तुम्हाला टीईटीला विचारला गेलेला आहे. आपण PYQच बघत आहोत, त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. तर प्रश्न दुसरा आहे, मूळ बौद्धिक कुवत सारखी असणाऱ्या 2 मुलांपैकी, तर बघा 2 मुलं आहेत आणि त्यांची मूळ बौद्धिक कुवत म्हणजे बौद्धिक पात्रता जी आहे ती एकसारखीच आहे. तर त्या 2 मुलांपैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरणात वाढले तर 2 मुलांना वेगवेगळ्या वातावरणामध्ये ठेवलं तर त्यांच्या बौद्धिक कुवतीमध्ये काय फरक पडेल किंवा त्यांचा विकास कोणत्या प्रकारे होईल असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर बघा, याचा ऑप्शन पर्याय क्रमांक 1 आहे, दोघांचाही विकास सारखाच होईल. 2 पहिल्याचा विकास दुसऱ्यापेक्षा चांगला व जास्त होईल. 3 दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल. आणि 4 सांगता येत नाही. तर बघा, मूळ बौद्धिक कुवत सारखीच असणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे, एकाला सामान्य वातावरणामध्ये ठेवले आणि दुसऱ्याला समृद्ध वातावरणामध्ये ठेवलेलं आहे. तर साहजिकच इथं जो समृद्ध वातावरणामध्ये राहिलेला मुलगा आहे तर त्याचं काय होणार आहे, विकास पहिल्या मुलापेक्षा अतिशय चांगला व जास्त गतीने होणार आहे, हे आपण सहजित सांगू शकतो. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल. तर आता कसं ते बघूया. याचं स्पष्टीकरण आहे पुढील प्रमाणे. तर बघा, हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपल्याला प्रत्येक वर्षी विचारलं गेलेलं आहे आणि हे जे क्वेश्चन्स तुम्ही पाहत आहात ते सुद्धा PYQ मधीलच क्वेश्चन आहेत. तर बघा, बालकांच्या वाढ व विकासावर अनुवंश, राहणीमान, परिस्थिती, वातावरण यांचा परिणाम होत असतो. तर आपल्याला माहिती आहे की बालकाच्या वाढ आणि विकासावर अनुवंश आणि राहणीमान याचा अतिशय जास्त प्रमाणात काय होत असतो, तर परिणाम होत असतो. अशा वेळी मूळ बौद्धिक कुवत सारखी असेल तर वातावरणाचा परिणाम अधिक दिसून येतो. तर बघा, एखाद्याला जर समृद्ध वातावरण दिले, एखाद्याला चांगली परिस्थिती दिली तर काय होईल, त्याचा बौद्धिक विकास अधिकच जास्त दिसून येतो. जर 2 मुलांपैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरणात वाढले तर साहजिकच दुसऱ्या बालकाचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त दिसून येईल, कारण अत्यंत सामान्य वातावरण प्रगती विकास हवा तसा होत नाही. उलट समृद्ध वातावरणात काय होतो, तर विद्यार्थ्याचा विकास हा अधिक होतो. तर याच्यावरून आपण असं सांगू शकतो की बघा,
आपल्या शाळेमध्ये येणारे सुद्धा विद्यार्थी असतात. जर त्यांच्या घरी वातावरण जर योग्य असेल, पूरक वातावरण असेल, तर त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा अभ्यासामध्ये त्यांची प्रगती आपल्याला दिसून येते. या उलट जर समजा काही विद्यार्थ्यांच्या घरी वातावरण हवं तसं नसेल, म्हणजे सामान्य वातावरण असेल किंवा अशिक्षित जर पालक असतील, तर काही प्रमाणात का होईना त्यांची बौद्धिक पातळी जरी असेल तर काही प्रमाणात का होईना त्याचा विकास आपल्याला खुंटलेला दिसून येतो. हेच इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे की बालकांच्या वाढ आणि विकासावरती राहणीमानाचा, परिस्थितीचा, वातावरणाचा आणि अनुवंशाचा अधिक जास्त प्रमाणात काय होतो तर परिणाम होतो. तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, पियाजेने व्यक्तींच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश होत नाही? तर जीन पियाजेच्या व्यक्तींच्या बौद्धिक विकासाचा काय आहेत तर टप्पे आहेत. बौद्धिक विकासाचे त्यांनी ठरवलेले टप्पे आहेत जे की अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यामध्ये काय सांगलेले आहे तर पुढीलपैकी कोणत्या टप्प्यांचा समावेश होत नाही? तर बघा, पहिला टप्पा आहे ऑप्शन 1 शब्दपूर्व अवस्था, 2 आहे अमूर्त क्रियाकाल अवस्था, 3 आहे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ आणि 4 आहे बौद्धिक विकासाची अवस्था. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमूर्त क्रियाकाल अवस्था. हा काय आहे तर जीन पियाजेच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यामधील कोणताच टप्पा नाही, म्हणजे या टप्प्याचा इथं समावेश होत नाही. कोणता अमूर्त क्रियाकाल अवस्था हा टप्पा जीन पियाजेचा नाही. तर कसं ते त्याचं स्पष्टीकरण आपण बघूया. तर बघा, जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाचे 4 टप्पे निश्चित केलेले आहेत. तर बघा, जीन पियाजेंचे विकासाचे जे 4 टप्पे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न हा विचारला जातो जसा की आता विचारलेला आहे. तर बघा, पहिली अवस्था आहे ती म्हणजे शब्दपूर्व अवस्था. तर या अवस्थेमध्ये काय होतं, ही अवस्था 0 ते 2 वर्षापर्यंतची आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, वर्ष विचारलं जातं. शब्दपूर्व अवस्था ही कोणत्या वर्षापर्यंत असते किंवा कोणत्या वर्षामध्ये येते? तर ही अवस्था असते 0 ते 2 वर्षापर्यंतची आहे. तर यामध्ये मूल काय करतं तर मूल हे आत्मकेंद्रीय असतं आणि प्रत्यक्षात भाषेला इथं महत्व नसतं. तर इथं भाषा विकास मात्र होत असतो. तर 0 ते 2 वर्षाचं बाळ भाषा समजतं का? त्याला भाषा बोलता येते का लगेच? तर येत नसते. आपल्याला माहिती आहे, आपल्या घरी जरी लहान मुलं असेल तरी आपण त्याला बघितलं असेल किंवा त्याचं आपण काय केलं असेल, ऑब्झर्वेशन केलं असेल, तर आपल्याला माहिती आहे लहान मुलं ही आत्मकेंद्रीय असतात आणि भाषेला त्यांच्या लेखी काही महत्व नसतं. फक्त त्यांचा भाषा विकास मात्र होत असतो. आपण जे काय बोलतो ते त्यांना समजतं, पण त्यांना स्वतः असं बोलता येत नसतं. त्यामुळे त्यांचा भाषा विकास हा सुरूच असतो. परंतु आत्मकेंद्रीय असताना प्रत्यक्षात त्याला भाषेचं महत्व नसतं, कारण त्यांना जास्त बोलताच येत नसतं. फक्त ते भावनिकदृष्ट्या समजून घेत असतात. दुसरा जो आहे तो आहे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. दुसरा टप्पा कोणता आहे? क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. तर हा असतो ते 2 ते 7 वर्षापर्यंत. बघा, पहिला आहे 0 ते 2 वर्षापर्यंत जे शब्दपूर्व अवस्था आहे, जिथं मूळ शब्द शिकलेलं नसतं. शब्द बोलण्याच्या पूर्वीची अवस्था म्हणजे शब्दपूर्व अवस्था आहे. आणि दुसरा आहे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, जो की आहे 2 ते 7 वर्षापर्यंत. तर या अवस्थेमध्ये काय झालेलं असतं तर यामध्ये प्रत्यक्ष क्रियांमधून ज्ञान मिळतं आणि हे ज्ञान विविध अनुकरणातून मिळते. आपल्याला तर माहिती आहे, मुलं 2 वर्षाची झाल्यानंतर मुलं स्वतः खेळू लागतात आणि काय करू लागतात तर ते अनुकरण सुद्धा करतात आणि प्रत्यक्ष क्रिया सुद्धा करतात, म्हणजे खेळ सुद्धा ते करतात. 7 वर्षापर्यंत मुलं खेळतच असतात. 2 वर्षाच्या नंतर ते करतात आणि अनुकरणातून शिकतात. जो काही त्यांना समोर प्रात्यक्षिक दिसेल ते करण्याचा ते प्रयत्न करतात आणि मुलं अनुकरणातून प्रत्यक्ष क्रियांमधून स्वतः ज्ञान मिळवत असतात आणि शिकत असतात. यालाच म्हणतात क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. आता पुढचा तिसरा आहे, हा जसं की मी आता सांगितलं त्याचं उदाहरण आहे बघा, खेळ, अनुकरण आणि शब्दाची मांडणी. आता पुढचं आहे मूर्त क्रियाकाल अवस्था. तर मूर्त क्रियाकाल अवस्था ही तिसरी अवस्था आहे पियाजेने मांडलेली. तर याच्यामध्ये ही अवस्था असते 7 ते 12 वर्ष. पहिली आपण पाहिली किती 0 ते 2 वर्षापर्यंत, दुसरी पाहिली 2 ते 7 वर्षापर्यंत आणि तिसरी आहे 7 ते 12 वर्षापर्यंत मूर्त क्रियाकाल अवस्था. तर यामध्ये काय असतं तर निष्कर्ष काढण्यासाठी काय आहे तर यात विद्यार्थी निष्कर्ष काढण्यासाठी शिकतात, म्हणजे निष्कर्ष काढायला शिकतात. जसं की उदाहरणार्थ वर्गीकरण, संख्याज्ञान आणि परिमाण.
बरोबर. त्यांना वर्गीकरण समजतं, संख्याज्ञान समजतं आणि परिमाण काय आहे हे सुद्धा समजतं. म्हणजे 7 ते 12 वर्षापर्यंत थोडंसं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं असतं. त्याच्यातून ते स्वतःचा निष्कर्ष काढण्यास काय असतात तर सक्षम झालेले असतात. म्हणजेच ते स्वतःचा निष्कर्ष मांडतात. पुढची पायरी आहे ती म्हणजे बौद्धिक विकासाची अवस्था. ही 4थी पायरी आहे, ज्याला आपण म्हणतो बौद्धिक विकासाची अवस्था. तर बघा, बौद्धिक विकासाची अवस्था यामध्ये ही अवस्था आहे 12 ते 16 वर्षापर्यंत. तर या अवस्थेत मुले अमूर्त गोष्टी, तर्क, अनुमान यावरती विचार करू लागतात. तर बघा, 12 ते 16 पर्यंतची जी मुलं असतात ती मुलं काय करतात तर अमूर्त ज्या गोष्टी असतात, ज्या त्यांना माहिती नसतात, त्या गोष्टींचे काय करतात तर्क वितर्क लावतात किंवा स्वतःच्या पद्धतीने अनुमान लावण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या पद्धतीने विचार करू लागतात. तीच आहे बौद्धिक विकासाची अवस्था. तर या आहेत अतिशय महत्वाच्या पियाजेने मांडलेल्या 4 बौद्धिक विकासाच्या अवस्था, ज्या की आपल्याला प्रत्येक वेळी काय केल्या जातात तर एक्झाम मध्ये विचारल्याच जातात आणि हे अतिशय महत्वाचे टप्पे आहेत. हे तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि लक्षपूर्वक तुम्ही काय करा तर याचा अभ्यास करा. तर पुढचा प्रश्न आहे आपला, संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले? तर बघा, प्रत्यक्ष निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना काय केलं पाहिजे तर अनुभव दिला पाहिजे, तरच मुलं काय करतील, त्यांचे विचार मांडतील, असं आग्रह मत कोणी मांडलं तर कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलं? तर 1 आहे कोहलबर्ग, 2 आहे ब्रुनर आहे, 1 कोहलबर्ग, 2 ब्रुनर, 3 अँडरसन, 4 आहे पियाजे. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पियाजे. पियाजे यांनी काय केलेलं आहे तर संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचारासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणे गरजेचे आहे असे मत कोणी मांडलेलं आहे तर जीन पियाजे यांनी मांडलेलं आहे. प्रत्यक्ष अनुभव देणे, मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणे हे मत जीन पियाजे यांचं आहे. याच्यावरती प्रश्न अशाच प्रकारचे विचारतात. जीन पियाजे अतिशय महत्वाचा आहे. प्रश्न बघा, किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी? तर बघा, किशोरावस्थेत विद्यार्थ्यांना आपण औपचारिक शिक्षणाला सुरुवात करतो, तर त्याच्यामध्ये कोणती गोष्ट टाळावी असे इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, पर्याय आहेत आपले. पर्याय क्रमांक 1 आहे लेखन वाचन या कौशल्यावर भर द्यावा, हे टाळावं. तर लेखन वाचन कौशल्यावर भर देणं हे टाळणं योग्य आहे का तर अजिबात नाही. 2 शालेय तासिका मोठ्या कराव्यात. 3 अध्यापनात कृतीला जास्त प्राधान्य द्यावे आणि 4 नाट्यकरणामध्ये भाग घेण्याची संधी मुलांना द्यावी. तर बघा, पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर शालेय तासिका मोठ्या कराव्यात ही गोष्ट आपण काय केली पाहिजे तर टाळली पाहिजे. तर स्पष्टीकरण बघा याचं काय आहे तर बघा, औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की शालेय तासिका लहान कराव्यात, कारण किशोरावस्थेत तासिका मोठ्या झाल्या तर पठारावस्था येऊ शकते व औपचारिक शिक्षण कंटाळवाणे होते. तर पठारावस्था म्हणजे काय तर शिक्षणामध्ये कंटाळा येतो, जे आपण शिकतो ते आपल्याला शिकू वाटत नाही किंवा तिथंच आपली प्रगती आपल्याला खुंटल्यासारखी किंवा थांबल्यासारखी वाटते, म्हणजेच शिक्षण हे आपल्याला कंटाळवाणे वाटू शकते. म्हणून इथं शालेय तासिका मोठ्या करणे ही गोष्ट इथं टाळली गेली पाहिजे. तर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, खाली दिलेल्या नियमामध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही? तर बघा, हा असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तुम्हाला इथं लक्षपूर्वक द्यायचं आहे. तुम्हाला असं वाटेल की खाली दिलेल्या नियमामध्ये अनुवंशाचा नियम कोणता आहे, परंतु इथं मिस्टेक होते, इथं नाही म्हणून सांगितलेलं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे साधर्म्याचा नियम, हा तर आहेच. 2 परागतीचा नियम, हा सुद्धा काय आहे तर अनुवंशाचा एक नियम आहे. आणि 4 आहे वैविध्याचा नियम, हा सुद्धा काय आहे तर अनुवंशाचा नियम आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परिणामाचा नियम, हा काय आहे अनुवंशाचा नियम अजिबात नाही. तर स्पष्टीकरण बघा याचं काय आहे तर अनुवंशासंबंधीचे नियम. तर अनुवंशासंबंधीचे नियम आताच आपण पाहिलं. तर बघा, त्याच्यामधला एक आहे सर्वात महत्वाचा, तो म्हणजे साधर्म्याचा नियम.
तर त्याच्यामध्ये काय आहे, तर प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करत असतो. त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी आणि इतर प्राण्यांपेक्षा भिन्न व वेगळी दिसून येतात. तर साधर्म्याचा नियम म्हणजे काय, जे प्राणी आहेत त्याच प्रकारे त्यांच्याच सारखं काय करतो, तर प्राणी दुसरा जीव निर्माण करतो. म्हणजे अनुवंश त्यांच्यातून दुसऱ्या पिढीकडे जातात, म्हणजे संक्रमित होतात. म्हणजेच त्यांच्यासारखी मुलं किंवा प्राणी त्याच पद्धतीने त्यांच्यासारखी दिसणारे किंवा त्यांच्यामध्ये साधर्म्य असणारे, म्हणजे त्यांच्यामध्ये एकसारखेपणा असणारे काय होतात, प्राणी जन्माला येतात किंवा इतरांपेक्षा वेगळे आपल्याला दिसून येतात. ह्यालाच आपण म्हणू शकतो तर साधर्म्याचा नियम. दुसरा जो आहे तो आहे वैविध्याचा नियम, आणि हे आहेत अनुवंशासंबंधीचे नियम, जे की अतिशय इम्पॉर्टंट आहेत. तर बघा, प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळे असते, बरोबर आहे. प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्तीपेक्षा आपल्याला भिन्नच दिसते, वेगळीच असते. प्रत्येकाचं रंगरूप वेगळं असतं, प्रत्येकाचं व्यक्ती म्हणून प्रत्येक जण वेगळा असतो, प्रत्येकाचा विचार, आवड, निवड हे वेगवेगळं असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय, वैविध्याचा नियम. वैविध्य म्हणजे काय, वेगळेपण. काय ठेवायचं लक्षात, वैविध्य म्हणजे वेगळेपण. पुढचा आहे परागतीचा नियम. तिसरा जो आहे अनुवंशाचा नियम तो आहे परागतीचा नियम. याच्यामध्ये काय बघा, तर उंची, जाडी, रंग आई वडिलांसारखाच असतो. आपण पाहिलं असेल की आपण सुद्धा बघा किंवा आपल्या घरी सुद्धा बघा, आपल्या आई वडिलांसारखं आपल्यामध्ये साधर्म्य असतं, किंवा आपण आई वडिलांसारखी एकतर वडिलांसारखं आपण उंची झालेला असतो, किंवा आईसारखा आपल्याला रंग आलेला असतो, बरोबर. किंवा आई वडिलांसारखी जी जाडी आहे ती आपल्याकडे आलेली असते. म्हणजे काय असतं, तर हा असतो परागतीचा नियम. म्हणजे आपल्या आई वडिलांचा जो अनुवंश असतो त्याच्यातील काही भाग आपल्यामध्ये सुद्धा आलेला असतो. ह्यालाच म्हणतो आपण परागतीचा नियम. हे अतिशय महत्वाचं आहे. तर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला, तर बघा हा प्रश्न, 25 पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेला विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात असेल? तर 1 आहे अल्पबुद्धी, 2 आहे मंदबुद्धी, आणि 3 आहे जडबुद्धी, आणि 4 आहे निर्बुद्धी. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 4. काय आहे याचं 2 उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे जडबुद्धी सुद्धा, आणि 4 आहे निर्बुद्धी सुद्धा. तर बघा, 25 पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेला विद्यार्थी हा जडबुद्धी व निर्बुद्धी या वर्गामध्ये मोडतो. तर याचं स्पष्टीकरण बघा, तर याचं स्पष्टीकरण काय आहे, तर बुद्ध्यांक निश्चित केला की त्यानुसार वर्गीकरण केले जाते. आणि बुद्ध्यांकाचं वर्गीकरण कोणी केलेलं आहे, तर टर्मन यांनी. टर्मन हे कोण आहेत, तर मानसशास्त्राचे एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी काय केलेलं आहे, व्यक्तींचे वर्गीकरण केलेलं आहे. तर बघा, वर्गीकरण त्यांनी कशा प्रकारे केलेलं आहे, तर एक म्हणजे बुद्धी गुणांक दिलेला आहे, आणि दुसरा म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे. बुद्धी गुणांक म्हणजे बुद्धीचा गुणांक, आणि काय केलेलं आहे, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर ते आपण बघूया. तर बघा, हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. लक्षपूर्वक बघा आणि लक्षपूर्वक याचा आन्सर लक्षात ठेवा. तर बघा, एक आहे 140 पेक्षा जास्त, म्हणजे बुद्धी गुणांक ज्या विद्यार्थ्यांचा बुद्धी गुणांक 140 पेक्षा जास्त असतो त्याला काय म्हणतो आपण, अलौकिक. अतिशय कमी प्रमाणात असे मुलं आपल्याला पाहायला मिळतात. अशा रिअरच केस असतात, किंवा नसू पण शकतात. अगदी क्वचितच अशी केस असते की जी अलौकिक मुलं असतात. 2 आहे 130 ते 139 बुद्धिगुणांक असणाऱ्या मुलांचे वर्गीकरण केलं जातं असामान्य वर्गामध्ये. 120 ते 129 बुद्धिगुणांक असणाऱ्या मुलांचं वर्गीकरण केलं जातं कुशाग्र बुद्धी. कुठे, कुशाग्र बुद्धीमध्ये हे वर्गीकरण केलं जातं. 110 ते 119 बुद्धिगुणांक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्गीकरण केले जाते शीघ्र वर्गीकरण मध्ये केले जाते. तसेच 90 ते 109 बुद्धिगुणांक असणाऱ्या मुलांचे वर्गीकरण केले जाते सामान्यमध्ये. तर 80 ते 79 बुद्धिगुणांक असणाऱ्या विद्यार्थ्यांचं वर्गीकरण केलं जातं उपसामान्यमध्ये. आणि 70 ते 79 बुद्धिगुणांक असणाऱ्या विद्यार्थ्यांचं असतं ते अतिसामान्य. आणि 60 ते 69 असतं अल्पबुद्धीमध्ये वर्गीकरण. आणि 40 ते 59 बुद्धिगुणांक असणाऱ्या मुलांचं वर्गीकरण असतं मंदमध्ये. आणि 20 ते 39 विद्यार्थ्यांचं
बुद्धिगुणांक असणाऱ्यांचं वर्गीकरण आहे जड बुद्धी. आणि आता आपल्याला प्रश्न विचारला होता 20 पेक्षा कमी. 20 पेक्षा कमी त्यांचं वर्गीकरण असणार आहे निर्बुद्ध आणि जड बुद्धी याच्यामध्ये. तर हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. तर बघा पुढचा प्रश्न याच्यावरूनच आहे, बुद्धिगुणांकावरून. तर बघा, टर्मन या अमेरिकन मानसशास्त्राने तयार केलेले बुद्धिगुणांकाचे सूत्र कोणते? तर आताच आपण पाहिलं की टर्मनने काय केलं होतं, बुद्धिगुणांक मांडला होता. तर त्याने सूत्र सुद्धा तयार केलं होतं. तर ते सूत्र कोणतं? तर बघा ऑप्शन्स आहेत पुढील प्रमाणे. तर एक आहे बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय छेद शारीरिक वय गुणिले 100. 2 बुद्ध्यांक बरोबर शारीरिक वय भागिले मानसिक वय गुणिले 100. आणि 3 आहे बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले 100 बरोबर शारीरिक वय. आणि 4 आहे बुद्ध्यांक शारीरिक वय भागिले मानसिक वय. तर बघा याचं योग्य उत्तर आहे आपलं बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. हे काय आहे, बुद्धिगुणांक काढण्याचं सूत्र आहे, जे की कोणी मांडलेलं आहे, टर्मन या मानसशास्त्रज्ञाने मांडलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आहे आपला, संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत नाही? तर बघा संकल्पना तयार होताना पुढील कोणती बाब सहाय्यक ठरत नाही? तर नाही आणि आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक समजला पाहिजे. इथं लक्षपूर्वक तुम्ही पाहायचंय, शेवटी तुम्हाला फसवा प्रश्न इथं असू शकतो. आपल्याला सहज आपण वाचता वाचता अर्धाच प्रश्न वाचतो आणि संकल्पना तयार होताना पुढील कोणती बाब सहाय्यक ठरते असं आपण म्हणतो आणि तिथं प्रश्न सोडून देतो, पण समोर आहे किंवा नाही हे आपण बघत नाही आणि इथंच आपली मिस्टेक होते. तर इथं आपण लक्षपूर्वक प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न समजला की आपल्याला पुढचं उत्तर काढायला अगदी सोपं जातं. तर बघा पर्याय आहे वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान किंवा अवबोध. 2 वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून एखादा गुणविशेष कल्पनेने अलग करणे. 3 जातीवाचक कल्पना तयार करून सामान्यीकरण करणे. 4 संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे. ही बाब काय ठरत नाही, तर सहाय्यक ठरत नाही. हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा अशा प्रकारे आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्यामध्ये येणारे अतिशय महत्त्वाचे PYQ क्वेश्चन्स स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत, जे की अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.